नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मी आज आलो आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये वाडा येथे असलेल्या उंच डोंगरावर असणाऱ्या गडदुदेवी मंदिरामध्ये। हे ठिकाण पुण्यापासून 80 किलोमीटर व राजगुरुनगर खेड मार्गे 28 किलोमीटरवर आहे। तर वाडा येथून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र गडदुदेवी देवस्थान आहे। देवीच्या परिसरात आजूबाजूला बरीच पुरातन मंदिरे आहेत। त्यात मर्याई माता, कळमजाई माता, रानूबाई इत्यादी देवींची मंदिरे आपल्याला पाहायला भेटतात। वाडा हे गाव वायू क्षेत्र असून परिसरातून भीमा, भामा, आरळा या नद्यांचा त्रिवेणी संगम देखील आपल्याला पाहायला मिळतो। सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला हा परिसर पावसाळ्यात खरंच नेत्रसुख देणारा आहे। निसर्गाने येथे रंगाची उधळण केली असावी असे सध्याचे रूप आहे। निसर्गाची नवलाई येथे साथ चढवून बसलेली दिसते। पावसाळ्यात येथील वातावरण आनंददायी, मोहक असून अनेक पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते। पावसाळ्यात मंदिराच्या वरून एक सुंदर धबधबा वाहतो, त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। मंदिराच्या आतील बाजूस अनेक देवी देवतांच्या सुंदर अशा मूर्त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराच्या बाहेरील बाजूला आपल्याला नंदी व देवीचे वाहन वाघ यांच्या भव्य दगडातील 2 मूर्त्या देखील आपल्याला बघायला भेटतात। आणि समोरच्या बाजूला आपल्याला गडदुबाईचा सेवक म्हसोबाचे स्थान देखील आपल्याला पाहायला भेटते।
मंदिराचा अख्खा परिसर हा एका गुहेमध्येच आहे आणि तेथे आपल्याला कर्मचाऱ्यांचा विश्रामगृह देखील पाहायला मिळतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गडदू माता व कळमजाई माता यांची स्वयंभू मूर्ती देखील आपल्याला पाहायला भेटते. दोघींमध्ये शंकर भगवानाची पिंड आहे.